नमस्कार मैत्रिणींनो, रोहिणीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे बड्डे स्पेशल ब्लॉग। खरं तर बड्डे काही करण्याचं नियोजन नव्हतं, पण अचानक माझी बहीण आणि भाऊ आल्यामुळे आम्ही बड्डे प्लॅन केला। म्हणजे फक्त घरगुतीच करायचं होतं आणि हे सुद्धा आम्ही घरगुतीच केलेलं आहे। फक्त पाहुणे आले होते तर आपला साधा सिंपल केक आणला होता। हे आहेत माझ्या कार्तिकचे मोठे मामा आणि मामी, आणि अगोदर जी पाहिली ती आहे माझी बहीण। तर इथे थोडं फोटोशूटचंही चाललं होतं। आणि हा जो छोटू दिसत आहे हा आमचा आहे लाडू। याचं खरं तर नाव स्वरूप आहे, पण आम्ही याला प्रेमानं लाडू असं म्हणतो। तर दादाच्या मांडीवर बसलाय। खरं तर बड्डे दादाचा, पण केक तर त्यालाच कापायचा होता। केक आणल्यापासून त्याचं चाललं होतं केक कापायचा। बड्डे दादाचा, पण केक तर लाडूनच कापला। असं होतं आमचं बड्डे सेलिब्रेशन। फार काही शूटिंग घ्यायला जमलं नाही, पण जेवढं शक्य झालं तेवढं घेण्याचा प्रयत्न केला। तर पहा, आता इथे केक कापून झाल्यानंतर आमचं लाडूचं केक खाण्याचं काम चालू होतं। त्याला फक्त केक खायचा होता, त्याला बड्डेशी काही घेणं देणं नव्हतं। अशा पद्धतीने आमचं छोटंसं केकचं सेलिब्रेशन केलं। केकचं सेलिब्रेशन करून झाल्यानंतर मग थोडंसं फोटोशूट पण केलं। ही आहे आमची जोडी। जास्त काही आवरलेलं नव्हतं। तर पहा, थोडंसं हसी मजाक असं वातावरण होतं। छान वाटतं असं कुणी आलं की, मस्त वाटतं। तर आता बड्डेला केलं होतं पावभाजी, पण पावभाजी रेसिपीसुद्धा मला शूटिंग करायला शक्य झालं नाही। कारण मोबाईल नेमकं पावभाजीचं जेव्हा मी रेसिपी बनवत होते त्यावेळेस नेमका स्विच ऑफ झालेला, म्हणून म्हटलं आता राहू द्या, परत कधीतरी पावभाजी बनवली की त्याची डिटेल्समध्ये रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन। पावभाजी बनवताना मला रेसिपी शूट करायचीच होती आणि माझं ट्रायपॉड लावायचं काम चालूच होतं। तोपर्यंत मोबाईल म्हटलं थोडंसं इकडं आणावं, इकडचं थोडंसं शूट दाखवावं। मुलांची चालली होती मजा मस्ती। हा आमचा लाडूबा, सगळ्यांचाच लाडोबा आहे, तो फिरत होता घरामध्ये आणि त्याला सगळे म्हणत होते की तू लाईक शेअर आणि सबस्क्राईब म्हण, पण त्याचं फक्त केककडेच लक्ष होतं। आणि मला खरंच पावभाजीची रेसिपी शूट करण्याच्या अगोदरच मोबाईल स्विच ऑफ झाला होता। तर पहा, त्याचा मामा हा माझा भाऊ, तो त्याला सांगत होता की तू बोल। आणि ते पहा, केक सगळ्यांनी घेतला, पण यांनी काही केक घेतला नव्हता। आणि मग मी ह्यांना केक दिला, त्यामुळे मग मामी म्हणजे माझ्या मुलाच्या मामी, त्या माझ्या भाऊजाईन, त्या म्हणायला लागल्या की आम्ही आत्तापर्यंत भाऊंला खा खा म्हणत होतो, पण खाल्ला नाही आणि तुमच्या हाताने केक खाल्ला। म्हणून मग म्हटलं चला आता मी त्यांना तर दिला, मग सगळ्यांनाच केक द्यावं। आम्ही काही प्लेटी वगैरे घेतल्या नाही, आहे असंच केक हातामध्ये दिला, कारण जेवणासाठी टायमिंग होता थोडासा। पावभाजी तर केलीच होती, पण सोबत मसाले भात पण केला होता, त्यामुळे मग मसाले भात होत होता तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी मिळून केक खाऊन घेतला। मी सगळ्यांना या पद्धतीने केक घ्या म्हणत होते। तर असा आमचा छोटासा बड्डे सेलिब्रेशन। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। आणि हो, माझ्या कार्तिकला तुमच्या खूप साऱ्या शुभेच्छा द्यावा। तर बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर, मुलांची थोडी मजा मस्ती झाल्यानंतर मग आम्ही लागलो जेवणाची तयारी करायला। तर जेवण तोपर्यंत इकडं आम्हाला केक वगैरे खाऊनपर्यंत जेवण तयार झालं होतं। मग म्हटलं आता जेवण वाढून घ्यावं। तर मग सगळ्याजणी उठल्या आणि सगळ्यांनी मिळून आम्ही मग सगळं पुढे वाढून घेतलं। आणि हे भाऊ बहीण नेहमीच त्यांची भांडणं चालू असतात। आणि हा जो खाली बसलेला आहे आकाशी कलर, तोही माझा भाऊ आहे। आणि जो मुलगा आत्ता मांडीवर बसलेला आहे ते बहिणीचे मिस्टर। ही ड्रेसमध्ये, जांभळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे ती बहीण आहे। आणि आता छोटंसं घर असलं की, म्हणजे फ्लॅट सिस्टीममध्ये शक्यतो पाहुणे जास्त आले की सामान इकडचं तिकडं करावं लागतं। आता जेवण करायचं होतं आणि हॉलमध्ये सगळे बसणार होते, त्यामुळे मी थोडी मशीन वगैरे बाजूला करून घेतलं, आपली शिलाई मशीन वगैरे, आणि मग सगळेच मदतीला लागले। इथे चालल्या होत्या सगळ्यांच्या गप्पा, थोडंसं प्रॉपर्टीबद्दल त्यांच्या गप्पा चालू होत्या। तोपर्यंत आम्ही इकडे पाव वगैरे गरम करून घेतलं। आणि ही माझी भाऊजाई, ही आता सगळ्यांना म्हणत होती की सरा साईडला सारखा, मी जेवण पुढे घेऊन येते, कारण लहान मुलं होती आणि गरम गरम जेवण पुढे घ्यायचं म्हटलं की थोडं रिस्क असते, म्हणून ती सांगत होती। आणि तिने अगोदर कुकर इकडे पुढे आणून ठेवला होता। तर पहा, आमचा आदू कसा मधोमधच बसला होता। मग मी आल्यानंतर त्याला म्हटलं थोडासा साईडला सरक, आणि ह्या लाडूचं चाललं होतं पप्पा हात धुवायचे। तर मग भाऊ, म्हणजे बहिणीचे मिस्टर, त्यांचं नाव अजय आहे, आम्ही त्यांना अजयच म्हणतो, ते उठले आणि मग बघूला हात धुवून घेऊन आले।
आणि हो, लाडूला दुसरं नावही आहे, बुबू पण म्हणतो कधी कधी. म्हणजे खरं तर त्याचं स्वरूप नाव, पण त्याला 2-3 नावं आहेत. आणि मग त्याचं चाललं होतं की आम्हाला वाढायचं. मग मी वाढायला बसले. मग ह्या बाकीच्या म्हटल्या की ताई तुम्ही वाढवून द्या, आम्ही तोपर्यंत जेवण गरम करून घेतो, म्हणजे पाव वगैरे बटर लावून भाजून घेतो. मग मी पावभाजी वाढायला सुरुवात केली. छानपैकी सर्वांनी जेवण केलं. जेवण करताना मस्त मजा मस्ती करत जेवण केलं. आणि हा लाडू ह्याला वाढायचं होतं. त्याला त्याचे पप्पा सांगत होते की नको, जेवण गरम आहे, पण तो ऐकतच नव्हता. मग त्याला म्हटलं थांब, तू सगळ्यात शेवटी भात वाढायला घे. त्याला म्हटलं तू जेवायला घे. नाही म्हटलं, मला जेवण नाही, मला वाढवायचं आहे. आणि मी त्याला नको नको म्हणत होते आणि तो काय ऐकत नव्हता. असा आहे आमचा हट्टी लाडू. तर असा होता आज थोडासा छोटासा ब्लॉग बड्डेचा. तर आता पाव वगैरे गरम करून आणले होते मी. भातही बुगून वाढायचं काम चाललं होतं. जसं की मी तुम्हाला म्हटलं त्याला वाढायचं होतं, म्हणून पण मी हात पकडत होते आणि मग सगळ्यांना भात वाढत होतो. तर अशा पद्धतीने छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला जमलंच तर माझ्या कार्तिकला तुमचे भरभरून आशीर्वाद द्या. चला, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या. धन्यवाद.